शासकीय कर्मचारियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रलंबित मांगों को लेकर प्रदर्शन किया, जिसमें बड़ी संख्या में कर्मचारी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में संगठन के अध्यक्ष दीपक जेऊरकर ने क्या कहा। राज्य सरकारी कर्मचारी और शिक्षकों के महत्वपूर्ण प्रलंबित मांगों की ओर केंद्र तथा राज्य सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन जिला शाखा चंद्रपुर की ओर से आज गुरुवार को चंद्रपुर में जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में प्रदर्शनकारी मौजूद थे। यह आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन के अध्यक्ष दीपक जेऊरकर, सर चिटनीस राजू धांडे, कार्याध्यक्ष संतोष अतकरे तथा अविनाश बोरगरमवार, कोषाध्यक्ष श्रीकांत येवले के नेतृत्व में किया गया। तो आइए सुनते इसके संदर्भ में राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन के अध्यक्ष दीपक जेऊरकर ने क्या कहा, उनकी जुबानी। अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशान्वये संपूर्ण भारतात आज विविध ठिकाणी आमच्या विविध मागण्यांसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे 20 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र शासनाने एक GR पारित केला आणि त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या महाराष्ट्र शासनामध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली, परंतु ती लागू करत असताना कर्मचाऱ्यांचा जो काही 10% कॉन्ट्रीब्युशनचा वाटा आहे तो अजूनही तसाच आहे। आणि मग आमची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी आहे की 10% वाटा तो सुद्धा कमी करण्यात यावा आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आणि विविध मागण्या म्हणजे कंत्राटीकरण जे काही चालू आहे या शासनाचं। आताच परवा एक GR आला होता की प्राथमिक शिक्षकांचं सुद्धा कंत्राटीकरण चालू करण्यात आलं आहे आणि त्यांना सुद्धा कंत्राटीच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे। तसेच इतर विविध कार्यालयामध्ये जे काही कंत्राटीकरण चालू आहे ते कंत्राटीकरण रद्द करावं आणि कंत्राटीकरणामध्ये जे काही कर्मचारी आहे त्यांना नियमित रेग्युलर करावं आणि तसेच अनुकंपाची जी काही लिस्ट या महाराष्ट्रामध्ये वाढत चालली आहे ती अनुकंपा तत्वावर ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या लवकरात लवकर करण्यात याव्या। इतर विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे महाराष्ट्रातल्या संपूर्ण मुंबईसह 36 जिल्ह्यात हे आंदोलन चालू आहे। आणि माझी या सरकारला आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विनंती आहे की आमच्या उर्वरित मागण्या ज्या काही मागण्या त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी या प्रसंगी मी विनंती करतो। धन्यवाद। सिटी वीक के लिए वैभव की रिपोर्ट।